फॉल सिलिंग केलं. मिनिमम हाईट जी स्लॅबपासून खूप कमी हाईट आली पाहिजे. स्पॉटलाईट, सीओबी, पॅनल लाईट्स, ट्रॅक लाईट, तुमच्या सिलेंडर लाईट्स, भरपूर सारे लाईटमध्ये ऑप्शन आहेत. किंवा एखादं शँडेलियर आलं, एखादं हँगिंग लाईट आलं, ते कुठल्या एलिमेंटवर पडतंय. म्हणजे खाली एखादा पॉट ठेवला, डेकोरेटिव्ह पॉट किंवा एखादी स्टॅच्यू ठेवला तुम्ही म्हणताय, तर त्याच्यावर तो सोडला एक कॉर्नरला, तर खूप सुंदर दिसेल. किंवा भिंत आहे, भिंतीला पूर्ण पॅनेलिंग केले, त्याच्यावर ट्रॅक लाईट टाकली, त्याच्यावर स्पॉट टाकले, तर ते दिसायला हायलाईट होतात त्या गोष्टी. तर दिसायला खूप सुंदर दिसतं. इंटिरियर म्हणजे काय, तर वॉलपेपर, कलर शेड्स, एलिमेंट्स, जसं हे तुम्ही डेकोर आयटम ठेवलेत, हे तुम्ही वास्तुनुसार ठेवलेत, पण अशा डेकोर आयटम ठेवलेत, तुमचा लाईट इफेक्ट, तुमचे कर्टन्स, तुमच्या सोफ्यावरच्या पिलोज, सेंटर टेबल जो ठेवता त्याच्यावर तुम्ही काय ठेवलंय, टिपॉय ज्याला म्हणतात आपण नॉर्मल भाषेत आमच्या. एखादा वास किंवा एखादी फोटो फ्रेम, एखादं पेंटिंग, हे सगळं मिळालं तर ते इंटिरियर. फक्त फर्निचर केलं म्हणजे इंटिरियर केलं असं नाही होत. जर आता तुम्ही लिव्हिंग रूम म्हटले तर सिलिंग पासून कर्टन्स घेतले, भिंतीला थोडंसं वॉल पॅनलिंग केलं, वॉल मोल्डिंग्स केले, लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही युनिट केलं, डिसेंट टीव्ही युनिट केलं. एक रिक्वायरमेंट असतेच कस्टमरची, प्लेन ठेवाल तर अतिउत्तम, पण एखादं शोपीसचं केलं, त्याच्यात लाईट इफेक्ट दिला, वॉलपेपर लावला, कर्टन्स त्याला मॅच केले, सोफ्याला रिलेट केलं कर्टन, कलर बरोबर कसं खेळताना त्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ते मॅटर करतं की ते इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही कलरवर कसं खेळता, कुठं काय रिलेट झालं पाहिजे. म्हणजे हा सोफा आहे ना, याला रिलेट झाला पाहिजे तुमचा कर्टन, म्हणजे थोडंफार तरी, तर ते छान दिसतं की कळतं बाबा काहीतरी मॅचिंग चाललं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.